काय मंडळी, कसं काय? वेलकम बॅक टू अवर चॅनल इन्सेपरेबल जर्नी. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमचा स्टे, जो की अति 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 ब्युटिफुल आहे, अति भारी आहे. ऑक्सिजनच ऑक्सिजन आहे, पूर्ण केरलामध्येच ऑक्सिजन आहे. सॉरी, केरला नाही, उटीमध्येच ऑक्सिजन आहे. सो आम्ही जिथे राहतोय त्याचं नाव आहे डी रॉक जंगल लिव्हिंग कुनूर, आणि जसं नाव तशीच प्लेस. येस. आता तुम्हाला आम्ही आमच्या प्रॉपर्टीचं दाखवू की काय काय आहे, कशी प्रॉपर्टी आहे आणि आम्हाला एवढी का आवडली, आणि आम्ही हा विचार का केला की ही तर आपल्याला ब्लॉग मध्ये दाखवायलाच पाहिजे. राईट. तर आता तुम्हाला समजूनच जाणार, तुम्ही हा ब्लॉग बघत राहा, तुम्हाला कळेल की कशी प्रॉपर्टी आहे. तुम्हाला सॉरी बोल. आणि मेन म्हणजे ना, ही प्रॉपर्टी जी आहे ती सगळ्या डेस्टिनेशन्स पासून ऑलमोस्ट जवळ आहे. म्हणजे तुम्ही इथे जे पण कुनूरचे पॉइंट्स आहेत ना, ते तिथे तुम्ही लवकरच पोहोचू शकता. येस. आणि मी अजून एक गोष्ट सांगते, आम्ही जिथे जेव्हा बघत होतो ना इथे स्टेज वगैरे, तेव्हा आम्हाला खूप हे असं होत होतं की चांगलं पण पाहिजे, बट आम्हाला जास्त कॉस्टली पण नव्हतं पाहिजे. सो हे एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे पण आमचे जॉन सर, से हाय टू जॉन सर. हाय, गुड मॉर्निंग. हेच आहे ते प्रॉपर्टी जे मॅनेज करतात. ऍक्च्युली त्यांना समजणार नाही मराठी. ठीक आहे. ओके सर. सो मंडळी, ही आपली कार आहे. इथे पार्किंग पण अवेलेबल आहे, बरंच पार्किंग आहे इथे, सगळे कार लावलेले आहेत. आणि हे एंट्रन्स आहेत, शिवानी तुम्हाला दाखवेल एंट्रन्स. सुंदर एंट्रन्स आहे, म्हणजे झाडच झाड आहे यार, झाडच झाड आहे. आणि तुम्हाला जे म्हणतात ना लोक की कुनूर जे आहे ते जुलैमध्ये पर्पल टर्न करते, सो इथे ना खूप सारे पर्पल फ्लावर्स आहेत. तुम्हाला इथे दिसतच असणार पर्पल फ्लावर. तर ही एंट्रन्स आहे प्रॉपर जंगल. तुला आणि तू दे ना इंट्रोडक्शन असं, म्हणजे तू दिसशील पण. सो प्रॉपर हे जंगल लिव्हिंगच आहे, म्हणजे इकडे पण जंगल आहे, या साईडला पण तुम्हाला दाखवेलच मी. सो हा प्रॉपर एंट्रन्स आहे, इथून तुम्ही जाऊ शकता. इथे हकुना मटाटा लिहिलेला आहे सुंदर याच्यामध्ये. व्हॉट इज द मीनिंग ऑफ हकुना मटाटा बाय द वे चैतन्य? आय लव्ह यू. आय लव्ह यू. सच में? मला नाही माहिती का? मला पण नाही माहिती यार. फ्लावर्स बघा, जे तुम्हाला म्हटलं पर्पल वाले फ्लावर्स, ते बघा फ्लावर्स. आणि सगळ्यात जास्त आम्हाला स्पेस म्हणजे फोटोशूटसाठी आवडला होता. आम्ही इथे फॅमिली फोटो काढला एक मस्त, तुम्हाला ते स्टेटसवर वगैरे कधी दिसेल तर दिसेल. इथे आम्ही बसलो होतो. ही रूम्स आहेत त्यांच्या, हा वॉकिंग कॉरिडॉर्स आहे. आता खाली जाऊया. माझा फेवरेट पार्ट आहे याच्यामध्ये, आम्ही एवढा डिलिशियस पिझ्झा बनवलेला आहे. तुम्ही बघितलं असेल रील्स मध्ये, इतका भारी बनला होता ना. आम्ही 2 दिवस सलग तो खाल्लेला. येस, खूपच भारी. आणि आमची तुम्हाला रूम आम्ही समोर दाखवणार, त्याचा एंट्रन्स इथनं आहे. इथनं असं समोर जाऊन मग राईट घेतलं की आमच्या रूम्स आहेत प्रॉपर एकदम. आता तुम्हाला हा एरिया दाखवू आम्ही. खालचा एरिया खूपच भारी आहे. सो तुम्हाला इथे फॅमिलीसोबत तर नक्कीच यायला पाहिजे. तर शिवानी जे म्हणत होती पिझ्झावाला, तुम्ही जवळून बघू शकता. पडली नाही, पडली नाही, तुटली. ही पिझ्झा स्पेस है. इथे आम्ही रात्री पिझ्झा बनवलेला. बर्थडे पार्टीज पण होतात गाइस, स्मॉल फंक्शंस पण होतात. अगर आप कुन्नूर में होंगे और आपको कुछ ऐसे स्मॉल पार्टीज के लिए जगह चाहिए, तो दिस इज द बेस्ट प्लेस यू कैन हैव. दिस इज बेस्ट प्लेस. आणि इथे सिटिंग एरिया आहे, तुम्ही पिझ्झा वगैरे घेऊन इथे बसू शकता. आणि त्यानंतर द बेस्ट पार्ट इज द व्ह्यू. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, याला तुम्ही इंटरनल टी गार्डन आहे. आम्ही थोड्या वेळात खाली जाऊ, तुम्हाला असं क्लोजअप लुक दाखवू त्याचा. सो जेव्हा आम्ही स्टे बघत होतो ना, तेव्हा माझी अशी इच्छा होती पर्सनली की आम्ही असं जिथे राहिलो पाहिजे जिथे स्पेशालिटी आहे उटीची, म्हणजे जसं ट्री गार्डन वगैरे आहे ना, हे मला तसं पाहिजे होतं. बऱ्यापैकी आम्हाला जे भेटलं पण ते खूप जास्त कॉस्टली होतं, बट हे आपलं बजेट फ्रेंडली पण आहे आणि तुम्हाला तुमचं इंटरनल गार्डन पण मिळेल. ट्री गार्डन पण आहे मित्रांनो. येस. सो हा मला बेस्ट पार्ट वाटला. मला हाच बेस्ट पार्ट वाटला, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंच आहे. आणि खाली आता आमचं ब्रेकफास्ट तयार झालाय, तुम्हाला दाखवू आम्ही ब्रेकफास्ट मध्ये ना. मला एकदम मस्त झाड भेटलंय, डू नॉट टच मी झाड. ते तुम्हाला मी दाखवतो. या झाडाला जर टच नाही केलं ना, टच केलं तर हा हे होऊन जाते. बघा तुम्ही आता त्याची पानं कशी आहेत ना, त्याला असं टच केलं की ते हे होऊन जाते. बघा बिचारा सॅड झालाय आता. पण माहिती असेल, पण इथे आयला ना आपण खाली जायचं. हा इथे हे पण आहे झुला, इथे पण तुम्ही फोटोज काढू शकता. फोटोज काढण्यासाठी जर खूप जागा आहेत. काय शिवानी? येस, परफेक्ट फॉर पिंटरेस्ट. येस. हे आहे आमचं पर्सनल प्रायव्हेट टी गार्डन मित्रांनो. टी गार्डन इतकं भारी आहे ना.
आम्ही इथे शूट पण करणार आहे, जो मला माहिती आहे का एक बॉलिवूड सॉन्गवर शूट करायचा होता. आणि मी म्हटलं की आता तिथे लोक वगैरे राहणार तर कसं होणार ना शूट वगैरे. तर आपण हे आम्हाला पर्सनलाइज भेटलाय, सो आमचा शूट इतका बढिया होणार आहे. तो अजून केला नाही आहे, करू. बट गाईज लुक ॲट दिस, ग्रीनच ग्रीन, जंगल लिव्हिंग मित्रांनो. हे फ्लावर्स पण बहारी आहे. हे फ्लावर्स जर बघितलं ना तुम्ही, आणि या प्रॉपर्टीमध्ये ना एक वैशिष्ट्य असं आहे की इथे झाडं असे लावलेत की खूप मस्त मस्त स्मेल येते. ते आम्ही आता एक जंगल ट्रेक पण करणार आहे, ते आमचं उद्या प्लॅन्ड आहे. तर बघूया जंगल ट्रेक. बढिया आहे ना. सुंदर असं गार्डन आहे बघा, असं टी गार्डन आहे प्रॉपर. ही प्रॉपर्टी आहे. पप्पा तिथे उभे आहेत. पप्पा. सो आणि इकडे जे कुनूरचा एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे लॅम्प रॉक पॉइंट, तो इथेच आहे जवळ. हे लाईक अगदी तुम्हाला जे दिसत असणार तेच आहे. आणि शिवानी मॅडमचं टी गार्डन एकदम एन्जॉय करणं चालू झालेलं आहे. सो मंडळी, आता वेळ आलेली आहे तुम्हाला आमची रूम दाखवायची. एवढा भारी रूम, त्या भारी रूम्स केल्या ना आम्ही. काय शिवानी बोलायचं तुला? एकदम. आणि माहिती आम्ही असा स्टे केला होता की त्याचं नावच आहे द जंगल लिव्हिंग, है ना, द डी रॉक जंगल लिव्हिंग. आमचा एंट्रन्स आम्ही 2 रूम्स बुक केलेले आहेत. ये शिवानी इकडे. कोण इंट्रोड्यूस करणार आहे रूमला? एक रूम तू कर, एक रूम मी करतो. चालेल. ही रूम तू कर. ओके. सो या ही आहे इथे मोठी बेडरूम. ठीक आहे. इथे हत्तीचं खूप महत्व आहे, त्याच्यामुळे इथे हत्तीचं पेंटिंग वगैरे लावलेली आहे. इथे माझा फेवरेट खूप भारी एवढा मोठा मिरर आहे. शिवानी इकडे वॉशरूम आहे. त्याच्यानंतर इथे थोडा सिटिंग एरिया दिलेला आहे. त्यानंतर इथे मस्त टीव्ही आहे. जर तुम्हाला फॅन लागत असेल तर फॅन आहे. इथे फॅनची काही गरज नाही, थंडी आहे, तुम्ही बघू शकता मला. त्यानंतर छोटूसा टीव्ही, पाणी वगैरे बॉटल. आणि एक रूम इथे सेपरेट दिली आहे गाईज. एक ही रूम इथे आहे, छोटीशी छानशी एकदम. आणि इथे क्यूट, इथे पण मिरर आहे दिलेला. येस, इथे पण मिरर असा विथ लाइटिंग दिलेला आहे प्रॉपर. आणि इथनं व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू बघा. हा तुमचा पूर्ण व्ह्यू असणार. हा बाल्कनी पण आहे. बाल्कनी पण आहे. तर बाल्कनीचा पण तुम्हाला बाल्कनीला पण मिरर आहे. सो माझ्यासाठी एकदम आयडियल रूम आहे. जिकडे पाहिलं तिकडे मिरर आहे इथे. येस. आणि हा व्ह्यू अखंड व्ह्यू दिसतोय तुम्हाला बघा. हे जे तुम्हाला एकदम पुढे जाऊन जर मी झूम केला आणि तुम्हाला जर थोडं सिटी सारखं वाटत असेल तर ते आहे कोइंबतूर, आमचा नेक्स्ट स्टॉप. येस. ओके, दॅट्स इट. सो आता तुम्हाला दाखवा आमची दुसरी रूम. दुसरी रूम पण जस्ट साईडलाच आहे. ओके, सो हा त्याचा एंट्रन्स. इथे तुम्हाला असं शूज वगैरे ठेवायला शूज रॅक दिलेला आहे किंवा काही पण ठेवायला दिलेलं आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर इथे सिटिंग स्पेस, शूज घालायला. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे फॅनची काही गरज नाही मित्रांनो. इथे फॅनची काहीच गरज नाही आहे. आणि इथे मस्त सुंदर एन्शियंट पेंटिंग लावलेली आहे. काय बढिया रूम दिसत आहे. येस, सुंदर दिसत आहे रूम. आणि ही कॉर्नरची रूम असल्यामुळे इथे जास्त लाईट्स पण आहे. सोफा पण दिला आहे, टेबल पण दिला आहे, चाय कॉफी पण घेऊ शकता तुम्ही इथे. तुम्हाला केटल पण प्रोव्हाइड केलेलं आहे. सफिशियंट लाइटिंग पण आहे, एकदम मस्त. वॉटर्स पण आहे, टीव्ही पण आहे. तर मिरर पण दिलेला आहे शिवानीचा एकदम खतरनाक वाला. मला ना असं या रूमचं एकदम बढिया असं वाटतं की फ्रेश वाटत आहे. प्रॉपर्टी खूप फ्रेश वाटत आहे. आणि ज्यासाठी आपण आलो होतो रिलॅक्स करायला, एकदम प्रॉपर असं जंगलमध्ये थंडी हवा, फ्रेश ऑक्सिजन. सकाळी उठा तुम्ही, व्ह्यू बघा, इतकं मस्त मजा येते ना. आणि इकडे परत एक बेडरूम, आयडियल फॉर कपल. येस. सो इथे असे पडदे वगैरे दिलेले आहेत. तुम्हाला व्ह्यू दिसणार इकडे. जिकडे तिकडे पाहायला तुम्हाला व्ह्यूज. इकडे पूर्ण ट्री प्लांटेशन. आणि आता याची बाल्कनी बघा तुम्ही. बाल्कनीमधनं व्ह्यू बघा. हे कशी. तर आता इथे शिवानी आणि मी थोड्या वेळात चाय कॉफी घेणार होता मस्त बसून. इथे मिरर दिलेला आहे, तर आम्ही इथे असं सेल्फी सोबत, फोटो सोबत आमचा कॉफी आणि चाय. आणि इथे व्ह्यूज. दोन्ही रूम मधनं व्ह्यू एकदम खतरनाक आहे डायरेक्ट आहे. आणि एक ही आहे. येस. सो असा होता आमचा रूट. सो असा होता आमचा रूम टूर. भारीच आहे ना 2.5 मध्ये. 0.5 सॉरी. सो येस, चला आता वेगळीकडे जाऊया. आता तुम्हाला आम्ही रेस्टॉरंट्स आणि हे सगळं दाखवू एरिया. सो हा आहे रेस्टॉरंट एरिया. या प्रॉपर्टीमध्ये असं आहे की तुम्हाला रेस्टॉरंट भेटेल आणि टेस्ट एक नंबर आहे. आम्ही कालच ट्राय केली. पिझ्झाची टेस्ट पण भारी आहे आणि जेवायची टेस्ट पण भारी आहे. ऑप्शन्स पण भरपूर आहे, व्हेज नॉनव्हेज तुम्हाला दोन्हीही भेटेल. आणि हे अस्थेटिक असं स्पेस यांनी बनवलेलं आहे, कोझी आणि फोटोजेनिक आहे बेसिकली. बघा
झाडं फुलंच फुलं, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं. इथे तुम्हाला बसायला पण जागा आहे, फोटो काढायला पण मला जागा हे आहे. खूप चेअर्स खूप जास्त आवडल्या, खूप भारी आहे. आम्ही विचार करतो की आमची जी बाल्कनी असणार घराची तिथे पण आम्ही असं चेअर्स घेणार. आणि शिवानीला मिरर दिसला की बस. सो असा हा रेस्टॉरंट एरिया आहे यांचा. हे यांचं रिसेप्शन वगैरे आहे. आणि इथे प्रॉपर त्यांचा बुफे टाईप ब्रेकफास्ट पण असतो कधी कधी. काल इथे बुफे टाईप ब्रेकफास्ट होता, तुम्हाला तो रीलमध्ये दिसला असणार. आम्ही तो केला, सुंदर ब्रेकफास्ट. त्याच्यामध्ये मेंदूवडा होता, इडली होती, उपमा होती, पोंगल राईस आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलं आणि आम्हाला इतका आवडला की आम्ही परत परत घेतलं ते. प्रॉपर लंच, आपलं लंच ब्रेकफास्ट आहे हे असं मेंदूवडा आहे ना? पूर्ण प्रॉपर. बोल. आणि इकडे बसायला जागा आहे. प्लस तुम्ही इथे बुक रिडिंग पण करू शकता. इथे बुक शेल पण ठेवलेलं आहे. म्हणजे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी तुम्हाला रिलॅक्स करायचं असेल तर तुम्हाला भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहे. आणि बिग फॅमिलीसाठी बिग टेबल पण अवेलेबल आहे. ते जॉन सरचं कॅबिन आहे, तिथे जॉन सर बसतात. आणि असा हा रेस्टॉरंट एरिया आहे. आम्हाला तर भाई टेस्ट खूप जास्ती आवडली. आता आम्ही परत ब्रेकफास्ट करू. आज आमचा वेगळा ब्रेकफास्ट असणार. सो तुम्हाला पण माहिती होईल कारण की दिस इज लाईक व्हेरी गुड. आणि तुम्ही कुनूरला जर आले तर आय विल सजेस्ट की बुक दिस स्टे बिकॉज द पॉइंट्स विच यू वॉन्ट टू गो अराउंड कुनूर इट्स व्हेरी क्लोज टू दिस. इट्स व्हेरी क्लोज टू दिस प्रॉपर्टी. जसं की मी तुम्हाला दाखवलं की लॅम्प रॉक तर अगदी इथेच आहे 5 मिनिटावर. सो दॅट्स इट. लाईक आता आम्ही करूया ब्रेकफास्ट. तुला फोन लावू का मी? लाव ना. हा ना, मी कधीच नाही बघितला यार, मी जस्ट त्याच्यामध्ये बघितलं. हे कसं असं असा फिरतो हा. 9 मग आता पूर्ण असं थांबायचं. 8 हा 6 शिवानी माझा नंबर लावायला पाहिजे तुला. 0. माझा नंबर ल नाही का तुला? ओय तुझा नंबर तर ल नाही, सांगू का यांना सगळ्यांना? 77 हॅलो. अरे पप्पा, तुमचा आवाज कसा बदलला? बढिया यार, पप्पाने नवऱ्याला फोन लावलाय तू. बढिया. सो असा होता हा रेस्टॉरंट कॉर्नर. आता पुढे काही झालं तर तुम्हाला आम्ही सांगूच. तुम्हाला जर बेसिकली हे स्टे बुक करायचं असलं ना तर आम्ही कॅप्शन्समध्ये याचं कॉन्टॅक्ट डिटेल्स टाकू. तुम्ही डायरेक्टली जॉन सरला कॉल करू शकता अँड देन यू कॅन बुक दिस. त्यांना हे पण मिळालंय, इंडियाज फेवरेट होमस्टे. त्यांना अवॉर्ड्स पण भेटले, मेक माय ट्रिप पण भेटलेत. यार म्हणजे प्रॉपर किती भारी असेल, किती भारी प्रॉपर्टी. सो आम्ही कॉन्टॅक्ट नंबर आणि डिटेल्स, प्रॉपर्टी डिटेल्स आम्ही कॅप्शनमध्ये टाकू, डिटेल्समध्ये टाकू. बेसिकली शिवानी सांग तू त्यांना ते. आम्ही इथली जी लिंक आहे, तुम्ही प्रॉपर्टी बुक करायची, त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं शेअर करू डिस्क्रिप्शनमध्ये. नक्की जाऊन चेक करा. आणि इथे जर तुम्ही कुर्नूरला असेल तर हा स्टे म्हणजे बुक करा, म्हणजे कराच. चलो.